हाय सगळ्या मैत्रिणींना, कशा आहे सगळ्या मैत्रिणी. तर आता बघा पोरांची परीक्षा संपली. आता आम्ही गावी आले. आमच्या गावाला यात्रा आहे आणि 8 तारखेला परीक्षा संपली पोरांची आणि आम्ही लगेच 2 दिवसांनी निघालो गावी. तर त्याच रात्री पोचलो. ज्या दिवशी आम्ही गेलो त्याच दिवशी यात्रा होती. देवाचा कार्यक्रम होता आणि हे आमच्या म्हणजे जावेचं घर आहे आणि जे आमचं घर आहे ते त्याच्यासमोर आहे. तर नीट व्हिडिओ काढला नाही तर समजून घ्या, रात्रीचा व्हिडिओ काढलेला आहे. तर आमच्या गावची यात्रा म्हणजे माझ्या सासरची यात्रा झाली की लगेच 1 दिवसाचा गॅप असतो आणि लगेच माहेरची यात्रा असते. तर आम्ही 2 दिवस राहून लगेच दुसऱ्या दिवशी गावी जाणार आहे. गावी म्हणजे माझ्या माहेरी जाणार आहे यात्रेला. तर हे आहे आमचं घर. सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, आभार. अशीच सेवा, अखंड सेवा याही पुढे आपल्याकडून व्हावी अशी परमेश्वराची या ठिकाणी आपण प्रार्थना करू. तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे पाणी आलं होतं आणि आमच्या इकडं काय पाण्याचं टेन्शन नाही आमच्या गावाला, कारण पाणी आमच्या गावाला असतंच. पहिला दुष्काळ होता, आता नाही आहे दुष्काळ. तर ही जाव आहे मोठी, म्हणजे चुलत सख्खी जाव नाही आहे मला. तर आम्ही म्हणजे माझा नवरा एकटाच आहे आणि त्यांची बहीण आहे. तर इथं हे चुलत जावेचं घर आहे आणि ते पण पुण्यावरून आलेले होते. आणि शेजारी ही चुलत जावेची मुलगी आहे, पाणी भरती ती बघा. आणि आमचं घर समोरच आहे. आमचं पण पाणी भरायचं चाललेलं होतं. मी आतमध्ये काहीतरी काम करत होते आणि ती पाणी भरत होती. तर कुणी एक असं काय काम करत होतं आणि आम्हाला खरं तर यात्रा करायची नव्हती, पण आम्ही यात्रेला आलतो कारण म्हटलं माणसांच्या गाठी भेटी होत्यात म्हणून यात्रेला आम्ही आलतो. खरं तर यात्रा करायचीच नव्हती, पण माझ्या माहेरचं तर कोण आलेलंच नव्हतं. पण जी चुलत जाव आहे ना, तिच्या माहेरच्या म्हणजे माहेरची म्हणजे तिची बहीण दाजी, परत दुसरी एक बहीण आहे ती पण आलेली होती. आणि यात्रेलाच काही एवढं मी काही शूट केलं नाही. आणि नंतर मग जावच्याच गाडीत जी जाव आहे ना दुसरी पुण्याची, तिच्या गाडीत आम्ही देऊरला आलो, कारण त्यांची पण मुलगी देऊरमध्ये दिली. आणि सकाळी आम्ही आलतो 7:30 वाजता निघालो होतो आणि 8:45 वाजता घरी पोचलो. आणि लगेच दुपारी मी कपडे आणायला गेली. सर्वज्ञाला पण आणायची होती कारण वडिलांनी पैसे दिले ते आणायला आणि भावाला पण आणायची होती. तर आम्ही 3 जण गेलतो सातारला आणि म्हणजे भावाला पण कपडे घेतले. आणि इथं हा समोर बसलाय तो भाव आहे. तर सर्वज्ञकडून घड्याळ पडलं आहे बघा, कारण बहिणीच्या मुलीनं आधीच घड्याळ पाडलेलं होतं, ते फुटलेलं होतं. आणि इथं आई बसले, वडील पण बसले तिथं खुर्चीवर. आणि सातारवरून आलेलो होतो नुकतंच आम्ही. गवारी ही घेऊन मी भाजी पण आणलेली होती थोडीशी येताना. आणि दुसऱ्या दिवशी पोळ्या होत्या आणि आम्ही सगळे जेवून आई भांडी घासत होते, मी झाडू मारत होते. आणि बघा ना आईकडं आल्यावर कसं मी आळसवाणी करते, झाडू मारते, तर मलाच हसायला येते. तर आईकडं पोळ्या होत्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे आईच्या इथं पण नव्हतं करायचं खरं तर, पण आम्हीच म्हणजे बहिणीनेच पोळ्या केल्या, कारण ते बारकी पोरं होती ना. मग देवाला तर नैवेद्य नाही दाखवला आम्ही,
तर आई भांडे घासत होती आणि बहीण पण येणार होती उद्या, त्याच्यामुळं आनंद वाटतो.